नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. तर कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत. आणि बघा सकाळचे वाजलेत 6, अजून 5 मिनटं कमी आहेत बरं. आणि मी निघाली आहे कामावर. तुम्हाला तर माहिती मी जेवण बनवायचं काम करते आणि सकाळी मी पहाटे लवकर कामावर जाते, कारण मला त्यांचे टिफिन बनवायचे असतात. त्यांचे टिफिन वेळेवर देण्यासाठी मी घरातनं लवकर निघते आणि कामावर पोहोचेपर्यंत असं उजाडलेलं असतं. तर बघा कामावर पोचली आहे मी आणि 6:15 वाजलेले आहेत. तर ह्याच टॉवरमध्ये येते मी कामाला. आणि माझ्या आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कामावर काय काय बनवते, कुठली रेसिपी बनवते. तर तुम्ही जर माझे जुनी सबस्क्रायबर आहात, तुम्ही माझी फॅमिली असाल, तर तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं माहितीच पडत असेल की सध्या माझ्याकडे 2 कामं आहेत आणि त्याचनुसार मी पहिल्या कामावर पोचलेली आहे. पहिल्या दरवाजाची बेल वाजवली, घरात एंट्री केली आणि आता इथे तुम्हाला मी दाखवणार आहे की इकडे मी काय बनवते. तर इथे मस्तपैकी अशी भेंडीची भाजी बनवलेली आहे. मस्त कांदा घालून अशी क्रिस्पी अशी मोकळी भेंडीची भाजी बनवलेली आहे. भेंडीची भाजी बनवताना कधीही मीठ अगोदर टाकायचं नसतं, मीठ शेवटी टाकायचं. मीठ टाकल्यामुळे भेंडीला पाणी सुटतं आणि मग ती भेंडीची भाजी चिकट होते. आणि मंद आचेवर म्हणजे बारीक गॅसवर खूप वेळ अशी परतत राहिलं की भेंडी आपोआप क्रिस्पी होते. त्यानंतर नाश्त्यासाठी बनवलेला आहे शेवयांचा उपमा, म्हणजेच शेवईचा पुलाव पण म्हणतात याला. मस्तपैकी गाजर टाकले, कॅप्सिकम, कांदा, टोमॅटो, बीन्स सगळ्या व्हेजिटेबल टाकल्यात आणि मस्तपैकी असा शेवयांचा उपमा बनवला आहे. त्यानंतर तांदळाच्या भाकरी बनवल्या. तुम्ही म्हणाल तांदळाच्या भाकरी अशा का दिसत आहेत? तर ह्या तांदळाच्या भाकरीमध्ये स्वीट पोटॅटो टाकलेला आहे. स्वीट पोटॅटो म्हणजे रताळू उकडलेलं आहे, त्याबरोबर उकडलेलं रताळू स्मॅश केलं, त्याच्यात ब्लॅक पेपर पावडर, धणाजिरा पावडर, मीठ टाकली आहे आणि मग हे तांदळाचं पीठ टाकून मस्तपैकी अशा तांदळाच्या भाकरी केल्यात. भाकरी झाल्यावर त्याला तूप लावलेलं आहे. ह्याची जर रेसिपी पाहिजे असेल तुम्हाला रताळ्याचीच म्हणजे स्वीट पोटॅटोची भाकरी तांदळाची, तर मी ती रेसिपी नक्की चॅनलवर टाकेल, कमेंट करून सांगा. सगळा स्वयंपाक झाल्याच्यानंतर टिफिन पॅक करायला घेतला आहे. सगळ्यात आधी मी हा शेवयांचा उपमा बनवलेला तो मी एका टिफिनमध्ये पॅक करते. बघू शकता तुम्ही शेवयांचा उपमा मस्तपैकी काढला आहे एका टिफिनमध्ये. दुसऱ्या टिफिनमध्ये मी भाजी काढलेली आहे जी की आपण भेंडीची बनवलेली. तर आता भेंडीची भाजी भरल्यानंतर आता मी फ्रूटमध्ये म्हणजे फ्रूट सॅलेड जे केलं होतं त्याच्यामध्ये हे ॲपलचं साल काढलं आहे आणि ॲपलचं साल काढून त्याचे पीस केलेले आहेत आणि ॲपलचं सॅलेड दिलेलं आहे एका टिफिनमध्ये. अशा प्रकारे ह्या टिफिनची झाकणं लावते आणि आता त्यानंतर जे आपण तांदळाची भाकरी बनवली आहे ती देखील मला पॅक करायची आहे. पण ती तांदळाची भाकरी जी रताळू टाकून आपण बनवली आहे ती पॅक करण्याआधी मला त्याच्यासाठी फूड पेपर घ्यायचा आहे. फूड पेपरमध्ये मी ती भाकरी व्यवस्थित पॅक करणार आहे. तुम्ही बघू शकता मी पेपर घेतला आहे, त्यामध्ये ही तांदळाची भाकरी एकदम मऊ कापसासारखी झालेली. रताळू टाकून जर रताळू असं घरात कोण खात नसतील, मुलं खात नसतील, तुम्हाला आवडत नसेल, तर अशा भाकरी किंवा चपातीत टाकलं ना तो खूप छान टेस्टी लागतं आणि झटपट पण होतं आणि मऊसुद्धा राहतात भाकरी. तर अशा प्रकारे मी तांदळाच्या भाकरी पण एका टिफिनमध्ये भरल्या आहेत. सगळे टिफिन पॅक झाल्याच्यानंतर सरांच्या बॅगमध्ये सगळे टिफिन ठेवले. अशा प्रकारे माझं इकडचं काम इथपर्यंत संपलेलं नाही आहे. खूपच महत्त्वाचं काम जे आहे ते आहे टोडूला अंडं देणं. पण त्याआधी हे सगळं स्वयंपाक आहे तो मी सगळा झाकून ठेवते, टोडूला अंडं देऊन येते. कारण सरांचा टिफिन पॅक झाल्याच्यानंतर मॅडम घरातच आहे, मॅडमचा टिफिन पॅक करायचा. आणि ह्या बॉटलमध्ये चहा बनवला आहे. सरांना चहा प्यायला वेळ नाही आहे, त्यामुळे ते चहा देखील बॉटलमध्ये म्हणजे थर्मासमध्ये घेऊन जातात ऑफिसला. कधी कधी असा उशीर झाला ना आणि मी जर सरांना चहा प्यायला वेळ नसेल ना तर मग सर आहे ना बॅगमध्ये थर्मासमध्ये टाकून चहा घेऊन जातात. आणि अशा प्रकारे माझं इकडचं काम झालं आहे. लाईट वगैरे सगळं बंद केलं आहे, किचन गॅस सगळा क्लीन केला आहे आणि आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. तर बघू शकता तुम्ही इकडून पहिल्या कामावर निघाली आणि धावत पळतच दुसऱ्या कामावर चालली आहे मी. कारण सकाळच्या सगळ्यांचे टिफिन असतात, प्रत्येकाला वेळेवर टिफिन द्यावा लागतो कारण प्रत्येकाचं ऑफिस असतं. मी जर उशीर केला टिफिन द्यायला तर त्यांना पण ऑफिसला जायला लेट होईल, त्यामुळे सकाळच्या वेळेला खूप धावपळ असते. आणि अशा प्रकारे पळत पळत आली, पण लिफ्टसाठी थांबावं लागलं कारण लिफ्ट गेली होती वर. फायनली मग लिफ्ट खाली आली, मग लिफ्टमध्ये एंट्री केली आणि मग मी चाललेली आहे माझ्या दुसऱ्या कामावर. आता मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या दुसऱ्या कामावर मी काय स्वयंपाक बनवते. तर स्वयंपाक बनवण्यापासून ते टिफिन पॅक करेपर्यंत सगळं काम असतं आपलं, कारण मॅडमचा टिफिन वगैरे मी स्वतः पॅक करून देत असते.
बघा तर मग फायनली पोचली आहे दुसऱ्या कामावर आणि दुसऱ्या कामावर पोचल्यावर इकडे बनवली आहे टॉमॅटोची चटणी. तर टॉमॅटोची भाजी पण म्हणतात याला. भाजीला आज काहीच नव्हतं, मॅडमना टिफिन द्यायचा होता त्यामुळे मस्तपैकी अशी टॉमॅटोची भाजी बनवली आहे. कांदा, टॉमॅटो, आपले घरगुती सगळे मसाले आणि शेंगदाण्याचा कूट घालून मस्तपैकी टॉमॅटोची भाजी बनवली आहे. मॅडमचा टिफिन ऑलरेडी बॅगमध्ये भरलेला आहे त्यामुळे ही उरलेली भाजी आहे. त्यानंतर इकडेसुद्धा नाश्त्यामध्ये शेवयांचा उपमास बनवलेला आहे, पण इथे मी व्हेजिटेबलमध्ये फक्त कॉर्न टाकलेले आहेत आणि कांदा टाकलेला आहे. इकडे बाकीचे कुठलेच व्हेजिटेबल टाकलेले नाही आहेत, कारण यांना कॉर्न उपमा खूप आवडतो, म्हणजे कॉर्न शेवईचा उपमा खूप आवडतो कॉर्न घालून. तर इकडे बाकीच्या व्हेजिटेबल न घालता फक्त कॉर्नच घातलेले आहेत आणि कांदा वगैरे घालून मस्तपैकी शेवयांचा उपमा बनवलेला आहे. त्यानंतर बनवलेल्या आहेत चपात्या, मस्त गोल गरगरीत आणि मऊसूत अशा चपात्या बनवलेल्या आहेत. मॅडमचा टिफिन ऑलरेडी पॅक झालेला आहे, मॅडम ऑफिसलासुद्धा गेलेले आहेत. आणि आता हे सगळा स्वयंपाक झाल्यावर हा सगळा स्वयंपाक कढईतनं ट्रान्सफर करायचा. नंतर ते छोट्या छोट्या भांड्यात भाजी, नाश्ता सगळं काढून ठेवायचं. त्यानंतर भांडी घासायची, नंतर पुसून जागेवर ठेवायची, हे देखील काम असतं. तर तुम्ही बघू शकता शेवयांचा उपमा मी कढईमधनं ट्रान्सफर केला आहे छोट्या भांड्यामध्ये. त्यानंतर ही टोमॅटोची भाजी पण मी छोट्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केली आहे. नंतर चपात्या देखील मी डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही चपात्या पण ठेवल्या आहेत. मस्त कलरफुल असं सॅलेड कट केलेलं आहे, जे बीटरूट आहे ते कट केलेलं आहे मस्त फ्रेंच फ्राईजसारखं. त्यानंतर काकडी कट करून ठेवलेली आहे. तर माझा इकडचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. किचन गॅस सगळा क्लीन केलेला आहे, भांडी घासून पुसून जागेवर ठेवलेली आहेत. आणि आता माझं इकडचं काम संपवून मी चालली आहे घरी. तर बघू शकता तुम्ही माझं किचन वगैरे मी सगळं व्यवस्थित क्लीन केलं आहे, सगळं जेवण झाकून ठेवलं आहे आणि आता मी चालली आहे घरी. तर तुमचे खूप छान छान कमेंट येतात, तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देणं मला जमत नाही, त्यामुळे मी लाईक नक्की करते. पण जाण्याआधी हा पडदा खाली खेचून घेते, कारण कधी कधी आहे ना खूप कडक ऊन येतं आणि त्यामुळे किचनमध्ये खूप गरम होतं. तर पडदा वगैरे खाली करून लाईट वगैरे सगळं बंद करून मी ह्या घराबाहेर निघत असते, कारण मॅडम माझ्या आधीच ऑफिसला गेलेल्या असतात आणि घरात मी एकटीच असते, त्यामुळे मलाच हे सगळं बंद करून जावं लागतं आणि मग त्यानंतर मी घरी जात असते. तर असेच माझे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला खूप खूप सपोर्ट करत जावा, माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा, छान छान कमेंट करत जावा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. बघू शकता बाहेर सकाळी आली तेव्हा रिमझिम पाऊस होता, त्यानंतर धोधो पाऊस झाला, सगळीकडे ओलं चिंब झालं आहे. अगदी नोव्हेंबर उजाडला आहे तरी पाऊस काय जायचं नाव घेत नाही आहे. तुमच्याकडे पण असाच पाऊस येतो आहे का मला कमेंट करून सांगा. आमच्या मुंबईमध्ये राहून राहून असाच पाऊस येतो आहे. तर अशा प्रकारे इकडून निघाली आणि आता गाडी स्टार्ट करते आणि मग जाते घरी. मग घरी गेल्यावर घरची ड्युटी ही सुरू होते, कारण आज मला धुवायचे आहेत कपडे आणि मी आता सध्या आहे ह्या दुसऱ्या घरी आणि इकडे कपडे वगैरे धुवायला म्हणजे काही सोय नाही आहे, पाणी नाही आहे, बाथरूम नाही आहे आणि जागा पण नाही आहे. त्यामुळे आता हे कपडे सगळे मी एका बॅगेत भरलेत आणि हे कपडे मी घेऊन चालली आहे माझ्या जुन्या घरी आणि तिकडे जाऊन धुणार आहे. तोपर्यंत मुलांबरोबर थोडीशी मज्जा मस्ती केली. मुलींनी गाणं लावलेलं, मम्मी थोडीशी फ्रेश हो, तू खूप थकलेली दिसते, म्हणून थोडासा डान्स केला, मुलांबरोबर थोडीशी गंमत जम्मत केली, कारण मला आता एवढे कपडे धुवायला जायचं होतं त्या जुन्या घरी. आणि बघा ही मांजर आहे, इकडे आल्यापासून ती रोज आमच्या घरी येते, इथे येते, मस्त बेडवर झोपते, सोफ्यावर झोपते. माझ्या मुलांना पण तिच्याबरोबर खेळायला खूप आवडतं. तर मला भीतीसुद्धा वाटते, कारण आपण एवढे सगळे व्हिडिओ बघतोय, रेबीज, मांजरी, कुत्रं चावणं वगैरे, पण तरी पण मुलांची आवड म्हणून मी त्यांना नेहमी सांगत असते तुम्ही मांजरीशी खेळताना सांभाळून खेळत जावा. तर कपड्याचं बोचकं घेऊन मी निघाली आहे माझ्या जुन्या घरी, तिकडे कपडे धुवायला आणि मग धुवून परत इकडे आणणार आहे मी कपडे. तर त्यासाठी जुन्या घरी चालली आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, इथे मी ह्याच घरी आहे आणि हे सगळं काय आहे ते मी नंतर एका व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर सांगेल. म्हणजे सासूबाई गेल्यापासून आम्ही इकडेच आहोत, तर ते सगळं एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगेनच. पण आता मी हे कपडे धुवायला त्या घरी चाललेली आहे. तर बॅगमध्ये कपडे भरलेत आणि एवढे सगळे कपडे मला धुवून आणायचे. तर फायनली तुम्ही बघू शकता मी माझ्या ह्या घरी आली आणि आता इकडे आल्यावर एवढा आपुलकी वाटतं ना, काय माहिती, आपण तिथे राहिलेलो असतो ना ते घर सोडूच वाटत नाही. तर बघा सगळे कपडे मी धुतलेत आणि इकडे आले की मला परत कुठे जाऊच वाटत नाही. ह्या घराशी एकदम एक कनेक्शन जुळलेलं आहे, तर मला इकडे खूप आवडतं. तर फायनली कपडे धुवून झालेत आणि मी चालली आहे माझ्या त्या घरी आणि तिकडे गेल्यावर मस्तपैकी कपडे वगैरे वाळवले. बघू शकता तुम्ही किती कपड्यांचा ढीग धुतला
धुतलेला आहे मी. एवढे कपडे आज मी तिकडून धुवून आणले आणि इकडे येऊन वाळत घातले. तर असा गेला हा आजचा दिवस. कामावरनं येऊन घरात स्वयंपाक बिपाक केला, एवढे कपडे धुतले आणि असा आजचा कामाचा दिवस आणि थकवणारा दिवस होता. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय. स्वतःची काळजी घ्या. आता मी जेवते आणि जरा झोपते. बाय.